काल परिवहन सभापतीवरून काल महापालिकेचे नाट्यमय घडामोडी दिवसभरात घडल्या या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्याला शारंग देशमुख हे सध्या ते साहेब काल सांगितलं परिवहन सभापती काय महापालिकेमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या यामध्ये महायुतीमध्ये कुठेतरी अंतर्गत दिसत असल्याचं पाहायला मिळतंय का? नाही, हा गैरसमज आहे. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे धुसफूस वगैरे काही नाही. साहजिकच 3 पक्ष मिळून ह्या ठिकाणी महापालिकेमध्ये ह्या ठिकाणी सत्ता आहे. त्यामध्ये प्रत्येक पक्षाला ही अपेक्षा असणार की आपल्या नगरसेवकाला या ठिकाणी पद मिळावं. हा पद मिळण्यासाठीचा आग्रह होता, परंतु नेते मंडळींच्या ज्या सूचना असतात त्या सूचनेनुसारच या ठिकाणी सर्व निवडी या ठिकाणी होत असतात आणि त्याप्रमाणे काल आंबेडकर साहेबांच्याकडून निरोप आला होता की परिवहन समिती सभापतीपद हे राष्ट्रवादीला देण्याचं आहे. त्यानुसार आमचं त्यावेळी ठरलं होतं. त्यावेळेला आम्ही महापालिकेत गेलोही होतो. आमचा सतीश जाधव यांच्यासाठी आग्रह होता. त्यांनी नेत्यांनी दिलेला आदेश मान्य करून त्या ठिकाणी ते आले होते आणि त्यावेळेला शेवटच्या क्षणाला त्यावेळेला राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार होत्या त्या वेळेवर त्या ठिकाणी पोचू शकल्या नाही आणि नाईलाजास्तव ही निवडणूक बिनविरोध होऊ नये त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेला या ठिकाणी अर्ज भरावा लागलेला आहे. त्या ठिकाणी रोटेशन पद्धतीनं सर्व नगरसेवकांना योग्य ती सन्मानानं पदे या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस या ठिकाणी नाही. खरं तर वेळेवर याला वेळ झाला याचा अर्थ की कुठेतरी म्हणजे जे कम्युनिकेशन असते ते कुठेतरी कमी पडलं असं वाटतंय का? नाही, असं काही म्हणता येणार नाही. हा चुकून झालेला हे आहे. शेवटी आज आपण जात असताना त्यावेळेला त्यांचा काहीतरी त्यांना निरोप वेळाने मिळाला असावा असं शक्यता आहे. निरोप देणाऱ्या मंडळी ह्या वेगळ्या होत्या. ते आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी थांबलो होतो. जो निरोप येत असतोय त्याला वेळेवर पोहोचला असावा अशी एक शक्यता आहे या ठिकाणी. आमची त्याबाबत अजून भेट नाही किंवा चर्चा नाही. भेट झाल्यानंतर कळेल. निश्चितच जर पाहिलं तर महायुतीमध्ये कोणतेही धुसफूस नाही, पण जे निरोप पोहोचायला थोडासा वेळ झाला असल्याचं मत यावेळी शारंग देशमुख यांनी आपल्यासोबत मांडलं आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33.